मित्रांनो, आज आपण आलो आहोत श्री क्षेत्र मराठेपाडा या ठिकाणी आणि मराठेपाडा या ठिकाणी शिवपीठ हे तयार होते। शिवपीठ म्हणजे शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारं एक शक्तिस्थळ। म्हणून या शिवपीठाची निर्मिती सन्माननीय डॉक्टर राजूभाऊ चौधरी हे याचे संकल्पक आहेत आणि त्यांच्या संकल्पनेतून साकार झालेलं हे शिव मंदिर 14 मार्च ते 17 मार्च या कालावधीमध्ये या मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे आणि त्याचीच ही लगबग आपल्याला इथं असल्याची बघायला मिळते। आणि या मंदिरावर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघायला मिळते तीच म्हणजे शिवसृष्टी। महाराजांच्या आयुष्यावर महाराजांनी स्वराज्य उभं केलं तर जन्मापासून तर अखेरच्या क्षणापर्यंत महाराजांच्या ठळक घडामोडी या शिवसृष्टीच्या रूपाने लावण्यात आलेली ही शिवसृष्टी पाहिल्यानंतर खऱ्या अर्थाने इतिहास हा रगारगामध्ये धगधगतो आणि आपल्याला ही स्फूर्ती मिळते आणि म्हणूनच याला शिवपीठ असं नाव देण्यात आलेलं आहे। तर आपण संपूर्ण दिवस आजच्या या मंदिराची फेरफटका मारूयात, मंदिराची माहिती जाणून घेऊयात। चला। छत्रपती शिवाजी महाराज मंदिर मराठेपाडा भिवंडी हे एक नुसतं मंदिर नसून महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आचार विचार व संस्कार यांचे शक्तिपीठ आहे। महाराजांचा इतिहास व कर्तृत्व यांच्यापासून अखंड नवचैतन्य प्रेरणा व स्फुरण हे येणाऱ्या पिढीला मिळत राहो यासाठी बांधलेलं हे एक शिव स्मारक आहे। महाराजांच्या शिव मंदिरासोबतच येथील शिवसृष्टी वाचनालय, इतिहास संशोधन केंद्र, शिवकालीन शस्त्र प्रशिक्षण केंद्र, वारकरी तत्वज्ञान, वारकरी दालन, गायन वादन प्रशिक्षण केंद्र आणि बाल संस्कार केंद्र अशा विविध सुविधा येथे बघायला मिळतात। म्हणूनच तर म्हणतात हे नुसतं मंदिर नसून तमा युवा वर्गाचे श्रद्धास्थान आहे। शिव मंदिरावरील कलाकुसर व बांधकाम कार्य पाहून आपले मन प्रसन्न होऊन जाते। स्वराज्यातील बलाढ्य गडकोटांची आठवण करून देणारे हे मंदिर जणू काही आपण गड किल्ल्यांवरच भ्रमंती करत आहोत असाच एक क्षण भास करून देते। नमस्कार, जय शिवराय। मी राजूभाऊ चौधरी, संस्थापक अध्यक्ष शिवक्रांती प्रतिष्ठान। शिवक्रांती प्रतिष्ठान निर्मित महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रातील पहिले भव्य मंदिर तयार झाले असून येत्या 14 मार्च ते 17 मार्च रोजी या मंदिराचा लोकार्पण सोहळा अतिशय भव्य प्रमाणात पार पडणार आहे। तरी महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांना तसेच महाराष्ट्रातील तमाम माझ्या सर्व मान्यवरांना विनंती की आपण ह्या ऐतिहासिक सोहळ्यामध्ये उपस्थित राहून या सोहळ्याचं आपण या क्षणाचे एक भागीदार व्हावे अशी माझी सर्व शिवभक्तांना विनंती आहे। धन्यवाद। अजून या शक्तिपीठाचे लोकार्पण सुद्धा झाले नाही तरी पंचक्रोशीतील अनेक तरुण तरुणी येथे भेट द्यायला येतात। त्यांचा आनंद व उत्साह पाहिला की खरंच समाधान लाभतं। आणि विशेष बाब म्हणजे या मंदिरात बसवली जाणारी महाराजांची मूर्ती ही अयोध्येतील रामलल्लांची मूर्ती घडवणाऱ्या प्रसिद्ध मूर्तिकार अरुण योगीराज यांनी सुबकरित्या घडवलेली आहे। खास ती मूर्ती पाहण्यासाठी लोक सध्या येथे गर्दी करत आहेत। खरं तर जगभरातील शिवप्रेमींसाठी ही आनंदाची पर्वणी आहे। छत्रपती शिवरायांचा काळ कदाचित आम्ही अनुभवला नाही, परंतु आज त्या काळातलं जे सौंदर्य होतं, त्या काळातलं वैभव होतं, त्या काळातली संस्कृती होती आणि त्या काळातला संस्कार होता। हा संस्कार, संस्कृती, वैभव आणि ते ऐश्वर्य, मराठी माणसाची अस्मिता, अटकेपार गेलेला झेंडा आणि बाकी सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला एकाच समूहामध्ये याची देही याची डोळा अनुभवायला मिळणार आहेत। आणि मला असं वाटतं ही जगभरातल्या शिवप्रेमींसाठी खूप मोठी पर्वणी आहे। आणि त्या अनुषंगाने दिनांक 14 मार्च
15 मार्च, 16 मार्च आणि 17 मार्च अशी 4 दिवस लोकार्पणाचा जंगी भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी होतोय. 14 मार्चला गोपूजन, संतपूजन होते आणि त्याच दिवशी मला वाटते 10,000पेक्षा जास्त वारकरी मंडळींचा हरिपाठ या ठिकाणी होतोय. म्हणजे गजर हरिनामाचा करून आणि मग आपण त्याचा लोकार्पण सोहळ्याची ही सुरुवात करतोय. त्याच्यानंतर 15 तारखेला आपण महिलांसाठी हळदी कुंकवाचं भव्य दिव्य आयोजन केलेलं आहे. या ठिकाणी उद्देश हा आहे की हळदी कुंकवाच्या निमित्ताने महिला एकत्र येतील आणि खरं तर संस्कार महिलांच्या माध्यमातून समाजामध्ये आपल्या कुटुंबामध्ये पोहोचवला जातो. हा संस्कार त्यांच्या माध्यमातून तो पुढे नेला जाईल. त्यामुळे 15 तारखेला हे एक वैविध्य आहे. 16 तारखेला आपण छत्रपती शिवरायांची पालखी श्री क्षेत्र वज्रेश्वरी या ठिकाणाहून इथपर्यंत येणार आहे. तोही एक मोठा उत्सव आहे आणि त्या निमित्तानं आजूबाजूतल्या परिसरातली जी मंडळी आहेत त्यांना या संपूर्ण संकल्पनेशी जोडता येईल, एकत्र होता येईल. आणि 17 तारखेला मग प्राणप्रतिष्ठेचा सकाळचा सोहळा ब्रह्ममुहूर्तावरती घेत असलेला आणि त्यानंतर मग जे लोकार्पणाचा सोहळा आहे हा लोकार्पण सोहळा होणार आहे. आणि यानंतर हे मंदिर खऱ्या अर्थानं या जगभरातल्या शिवप्रेमींसाठी खुलं होणार आहे. आणि या मंदिराच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांच्या काळातले संस्कार संस्कृती जपण्याचा जो विचार शिवक्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजूभाऊ चौधरी असतील, त्यांचे मार्गदर्शक कैलासभाऊ निश्चिते असतील, यांच्या माध्यमातून जो काही संकल्प केलाय तो मला असं वाटतं की आपल्यासारख्यांनी खारीचा वाटा उचलला तर नक्कीच तो पूर्ण होणार आहे आणि त्या माध्यमातून आपण सगळे एकत्र येऊया. म्हणून मी डॉक्टर ज्योती ठाकरे आपल्या सगळ्यांना मनापासून आमंत्रण करते, निमंत्रण देते. आपण सगळ्यांनी या आणि या भव्य दिव्य विशाल अशा कार्यक्रमात सहभागी व्हा आणि या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हा. दोन 2017 ते 2024 असा प्रदीर्घ कालावधी खर्चून व अनेक शिवप्रेमी तरुणांचे हातभार लागून हे शिव मंदिर आता दिमागदारपणे उभे राहिले आहे. या कष्टांमागे शिवक्रांती प्रतिष्ठान अहोरात्र झटत आहे. तसेच खूप मोठे श्रेय जाते ते या मंदिराचे स्थापत्य अभियंता विशालजी पाटील यांना. जय शिवराय. या मंदिरासाठी वास्तुविशारद आणि अभियंता म्हणून 2017ला हे कार्य हाती घेतलं. माननीय डॉक्टर राजूभाऊ चौधरींनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि हे शिवधनुष्य पेलण्याची जबाबदारी माझ्यावर टाकली आणि ती मी समर्थपणे पार पाडेन असा त्यांना विश्वास होता. म्हणूनच ते माझ्याकडे देऊ शकले ही जबाबदारी. तर 2017मध्ये आम्ही एक विचार मांडला राजूभाऊंनी की आपल्याला महाराजांचं, शिवाजी महाराजांचं भव्य दिव्य मंदिर करायचं आहे मराडेपाडा इथे. आणि मग त्यावेळी त्याच्या संकल्पना, त्याचं स्वरूप अशा गोष्टींवर मी काम सुरू केलं. आणि 2017 ते 2018 साधारण वर्षभरामध्ये याचा आराखडा, याचं प्लॅनिंग, डिझायनिंग, याचं 3D मॉडेलिंग अशा वेगवेगळ्या प्रोसेस होत गेल्या. आणि प्रत्यक्षात 4 मार्च 2018 रोजी याचं भूमिपूजन झालं. तेव्हापासून, त्या भूमिपूजनापासून याचं जे काम चालू झालं ते अखंड गेली 7 वर्षे, म्हणजे आज आपण आहोत मार्च 2015मध्ये. तर प्रत्यक्ष काम 7 वर्ष आणि त्याआधीची 1 वर्षाची मेहनत, असं 8 वर्ष आम्ही सगळे राजूभाऊंबरोबर पूर्ण शिवक्रांती प्रतिष्ठान परिवार याच्यावर अखंड मेहनत घेतलेली आहे. आणि ते स्वप्न जे पाहिलं होतं ते आज प्रत्यक्षात येतं आहे. त्याचा आज लोकार्पण सोहळा 4 दिवसांवर येऊन ठेपला आहे. तर समाधान वाटतं सगळ्या गोष्टींचं. आणि याच्यामध्ये ज्या ज्या संकल्पना आम्ही घेत गेलो, राबवत गेलो, त्याच्यामध्ये माझे सहकारी, माझे वरिष्ठ आणि माझ्याबरोबरचे बाकी सगळे सदस्य या सगळ्यांची मला वेळोवेळी मदत झाली. त्यांच्याशी सल्लामसलत करताना अनेक याच्यात कल्पना सुचत गेल्या आणि त्या आम्ही याच्यामध्ये टाकत गेलो. आणि आज हे भव्य दिव्य स्वरूप पाहतोय. काय होतं, अनेकदा सोशल मीडियावर म्हणा, न्यूजपेपरमध्ये, चॅनल्सवर आपण या मंदिराच्या प्रतिमा पाहत असाल, फोटोग्राफ्स, व्हिडिओ बघत असाल, त्याच्यातून त्याची काही प्रमाणात कल्पना येते. परंतु जेव्हा प्रत्यक्षात इथे समोर येऊन उभे राहाल, हे महाद्वार, हे मंदिर, ही तटबंदी, हे बुरुज, हे सगळं जेव्हा समक्ष पाहाल, याचे तुम्ही साक्षीदार व्हाल, तेव्हा याची भव्यता, याचं स्वरूप लक्षात येईल. तर मित्रहो, येत्या 14 ते 17 मार्च 2025 मध्ये हा जो लोकार्पण सोहळा आयोजित केला आहे, त्याच्यामध्ये तमाम शिवप्रेमींना माझं हे आवाहन असेल की आपण इथे या आणि या भव्य दिव्य ऐतिहासिक सोहळ्याचे आपण साक्षीदार व्हा. जय शिवराय.
मित्रांनो, मंदिरावर आल्यानंतर एखाद्या किल्ल्याला आपण भेट दिली की काय असा फील होतोय. मंदिराचा प्रांगण आणि इथला जो पसारा आहे अतिशय सुंदर. आपण जर आलात तर या मंदिराच्या नक्की प्रेमात पडाल. इतकं सुंदर मंदिर आहे. आणि खरं सांगायचं तर जगभरामध्ये महाराजांची आत्तापर्यंत 3 मंदिरं आहेत आणि त्यानंतर 4थं मंदिर हे महाराष्ट्राच्या धर्तीवर ठाणे जिल्ह्यामध्ये भिवंडी तालुक्यातील मराडेपाडा या गावी हे स्थापित होते. पहिलं मंदिर आहे श्री शैलम या क्षेत्री. त्यानंतर दुसरं मंदिर आहे सिंधुदुर्गच्या किल्ल्यात. तिसरं मंदिर आहे नाशिकमध्ये आणि 4थं मंदिर उभारण्याचा मान हा मराडेपाड्याला मिळालेला आहे. तर 14 मार्च ते 17 मार्च या 4 दिवसांमध्ये लोकार्पण सोहळा आहे. अवघे या शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवपीठाला आपण भेट द्या आणि याची देही याची डोळा हा सोहळा अनुभवा. चला भेटूयात पुढील ब्लॉगमध्ये. जय शिवराय.